आणि आता बातमी आहे भारतीयांची मान अभिमानाने उंचावणारी इस्रो संस्था चांद्रयान-3 साठी सज्ज झाली आहे। थोड्याच वेळात हे रॉकेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे। भारताचं सर्वात वजनदार रॉकेट असलेल्या जिओसिंक्रोनस लॉन्च व्हेकल मार्क 3 द्वारे चांद्रयान-3 चं लॉन्चिंग होणार आहे। चांद्रयान-3 चा फोकस चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करण्यावरती आहे। अशा प्रकारे सॉफ्ट लँडिंग करणं जर या चांद्रयानाला शक्य झालं तर भारत हा जगातील चौथा देश बनेल ज्या देशाकडे अशा प्रकारे मोहीम करण्याची क्षमता आहे। यामध्ये अमेरिका, रशिया आणि चीन हे 3 देश आहेत त्यांनी यापूर्वी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलेलं आहे। आणि थेट ही व्हिज्युअल्स आपण बघतोय श्रीहरिकोटावरनं। भारतीयांसाठी, सगळ्याच भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे। चंद्र मुळातच हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि काय म्हणूयात धार्मिकतेचा देखील विषय। आणि या चांद्रयान मोहीम म्हणजे चांद्रयान-3 मोहिमेबद्दल सगळ्यांच्या मनात मोठी उत्सुकता याचं कारण असं आहे की यापूर्वी चांद्रयान-2 मोहीम जी होती ती अपयशी असं म्हणता येणार नाही, पण त्यात काही गोष्टी अशा या ठिकाणी त्रुटी असू शकतात की ज्याने सॉफ्ट लँडिंग गेल्या वेळी चांद्रयान-2च्या वेळेस होऊ शकलेलं नव्हतं, चांद्रयान-3च्या वेळेस ती होईल असा पूर्ण विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेला आहे। गेल्या वेळेचा सगळा अनुभव लक्षात घेता ज्या काही तांत्रिक बदल जे होते ते यंदाच्या मोहिमेमध्ये करण्यात आलेले आहेत। आणि साधारण जर आपण लक्षात घेतलं चंद्रावरची स्वारी सगळ्यांच्याच कुतूहलाचा विषय। याबद्दल आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहे। सिद्धार्थ, अतिशय महत्त्वाचा क्षण सगळ्या भारतीयांसाठी। अमेरिका, रशिया, चीन नंतर आपला हा चौथा देश असू शकेल जो ही मोहीम यशस्वी करेल आणि आज त्याचे पूर्ण प्रयत्न केले जात आहेत। 2:35 या मोहिमेला सुरुवात होईल। सिद्धार्थ, निश्चितपणे विशाल, आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहेच आहे। आपण एक नवीन इतिहास निश्चितपणे आज एक नोंदवणार आहोत इतिहासामध्ये। मात्र या इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी अनेकांची प्रयत्न सुरू आहेत। मी MGM विद्यापीठामध्ये आहे आणि MGM विद्यापीठामध्ये जे आहे विद्यार्थ्यांसाठी फार चांगल्या पद्धतीने सोय या ठिकाणी केलेली आहे आणि मोठा स्क्रीन या ठिकाणी लावलेला आहे। प्रत्येक जणाला जो आहे या अभिमानाचा क्षण अनुभवाचा आहे आणि त्यामध्ये साक्षीदार व्हायचा आहे। या ठिकाणी आपण बघतोय की स्पेस रॉकेटचं पण या ठिकाणी आपण मॉडेल ठेवलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी आणि जो सॅटेलाइट आपण पाठवणार आहोत त्याची प्रतिकृती सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। एकंदरीतच आपण बघतोय की या ठिकाणी पूर्णपणे या इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी MGMनी पूर्ण सोय केलेली आहे। माझ्यासोबत स्पेस सायंटिस्ट श्रीनिवास औंधकर आहेत। सर, हा आपल्यासाठी फार खूप मोठा आजचा प्रसंग आहे। आजच्या याच्यामध्ये देशाला एक अभिमानाची घटना घडणार आहे। एक अर्धा तास शिल्लक राहिलेला आहे आणि तो प्रसंग आपण सगळेजण अनुभवणार आहोत। आम्ही MGM तर्फे इथं मोठा संपूर्ण शहरातले विद्यार्थी एकत्रित केलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात आम्ही एन्जॉय करणार आहोत। हा जो प्रसंग आहे देश देखील निश्चितपणे हा अभिमानाचा क्षण आहे माझ्यासाठी, तुमच्यासाठी, या विद्यार्थ्यांसाठी। पण आपण चौथे ठरणार आहोत, ही किती मोठी घटना आहे आपल्यासाठी। नक्की खूप ज्या पद्धतीने अचिव्हमेंट करणार आहोत प्रत्यक्ष आतापर्यंत जे काही जपान असेल, रशिया असेल, अमेरिका असेल किंवा चीन असेल, त्या व्यतिरिक्त प्रत्यक्ष लँडिंग करणारा देश असेल तो चौथा आपण असणार आहोत। तो प्रत्येक भारतीयांसाठी खूप मोठा प्रसंग असणार आहे आणि देश अभिमानाने आजची जी काही घटना होती आहे आम्ही तो लाईव्ह दाखवण्याकरताच औरंगाबादकराला सर्व शाळा 45 शाळा इथे एकत्रित आलेल्या आहेत, विद्यार्थी एकत्र आलेले आहेत। सर, लॉन्चिंग पेक्षा लँडिंग जास्त आव्हानात्मक आहे नक्की चंद्रावर। आज लॉन्च सेफ होईल याच्यात अडचण नाही आहे। 40 दिवसानंतर मात्र जे आहे आपल्याला त्याच्याकरता जे सरफेस लँडिंग जे करायचं आहे तो प्रसंग देखील तेवढाच थ्रिल देणार आहे, यात शंका नाही। बरं, लँडिंग टेक्नॉलॉजी भारताने कोणती वापरलेली आहे नेमकी ती? मागच्या पेक्षा सुधारणा अनेक केलेल्या आहेत। जे काही मजबूतीकरण करायचं असेल, जे काही सेन्सर लावायचे होते सेन्सर त्याला लावले असल्यामुळे आता अनेक आपल्याला सुधारणा केल्यानंतर आपण सक्सेसफुलीच उतरणार आहोत, यात काही शंका नाही। सर, एक अंतराळाचे अभ्यासक म्हणून तुमचं कसं याकडे दृष्टिकोन आहे बघण्याचा? अगदी थ्रिल आहे, उत्साह आहे, थ्रिल आहे याच्याकरता की ज्या पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन येते आहे की जे एकत्रित करून मोठी जी डेटाबेस गोळा होतो आहे तो पाहता आपल्याला एक अभिमान मिळाला पाहिजे। टीम मोठ्या पद्धतीने आम्ही एकत्र येऊन काम करत आहोत आणि प्रत्येक भारतीयांसाठी तो एक वेगळा दिवस असणार आहे।
नक्कीच. निश्चितपणे बघितलं विशाल, या ठिकाणी या आपली पुढची पिढी आहे आणि हे अत्यंत उत्सुकतेने या ठिकाणी बसलेले आहेत की नेमकं लॉन्चिंग काय आहे. फक्त या ठिकाणी दाखवण्यात येणार नाही तर लॉन्चिंगसाठी कोणती तंत्रज्ञान वापरलं गेलेलं आहे, लँडिंगसाठी आपण पहिल्यांदा सगळी कोणती यंत्रणा घेतलेली आहे, कोणतं फ्युल वापरलं जात आहे, अनेक हजारो प्रश्न या विद्यार्थ्यांनी विचारलेले या ठिकाणी आणि त्यांच्या अंकरांनी या समाधानकारक उत्तरं दिलेली आहेत. फक्त बघण्यासाठी नाही तर एक ज्ञान याचं मिळवण्यासाठी हे सगळे विद्यार्थी उत्सुक आहेत आणि त्यांच्यासाठी मी सुद्धा आहे, कारण माझ्यासाठीही हा अभिमानाचा क्षण आहे आणि निश्चितपणे माझ्या मनातही थ्रिल आहे की नेमकं हे कसं होणार आहे. विशाल, धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या संवादाबद्दल. त्यामुळे सगळ्यांच्याच मनात मोठी उत्सुकता आहे की आजची चांद्रयान-3 मोहीम जी आहे ती कशा प्रकारे यशस्वी होते. म्हणजे आज 2:35 हे रॉकेट जे आहे चांद्रयान-3चं ते आकाशात झेपावेल आणि त्यानंतर पुढे टप्प्याटप्प्याने ही सगळी मोहीम जी आहे ती यशस्वी होणारच हा विश्वास सगळ्या भारतीयांच्या मनात आहे. इस्रोची आज 3री चांद्रयान मोहीम पार पडणार आहे. भारत LVM-3 या शक्तिशाली रॉकेटच्या साह्याने चांद्रयान-3 चंद्राच्या दिशेने झेपवणार आहे आणि याच चांद्रयान-3 मोहिमेसंदर्भात सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती सांगितली आहे नेहरू तारांगणचे संचालक प्राध्यापक अरविंद परांजपेंनी. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. आपल्यासोबत नेहरू तारांगणचे संचालक आहेत अरविंद परांजपे सर, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, भारतासाठी किती मोठा हा क्षण आहे, काय सांगाल या ऐतिहासिक दिवसाचं महत्व? नाही, अत्यंत मोठा दिवस आहे अख्ख्या देशासाठी आणि फक्त आपल्या देशासाठी सुद्धा नाही तर आपल्याला म्हणायला पाहिजे की जागतिक स्तरावरती जे जे खगोलप्रेमी आहेत किंवा ज्यांना विज्ञानाबद्दल आस्था आहे, इंजिनिअरिंगबद्दल आस्था आहे, अंतराळाबद्दल आस्था आहे, या सगळ्यांसाठी हा महत्त्वाचा दिवस आहे. कारण आज आपण उड्डाण करून आणि साधारण 6 आठवड्यांनी आपण चंद्रावरती उतरणार आहोत आणि आपल्याला म्हणायला पाहिजे की आपल्याला खात्री आहे की यावेळेस ही जी मोहीम आहे ती फत्ते होणार आहे. आपण यशस्वीरित्या चंद्रावरती उतरू आणि त्या मोहिमेचं जे पहिलं पाऊल आहे ते आज दुपारी साधारण 2:35 उड्डाण होईल. आपल्याला अगदी म्हणायला हरकत नाही कारण Mark 3 रॉकेट आहे की जे दरवेळेस यशस्वीरित्या आकाशात झेपावतं, तर तिथे आपल्याला काहीच अडचण येणार नाही. एक अगदी छान प्रकारे आपल्याला रेडिओ दूरदर्शनवरती आपल्याला बघायला मिळेल उड्डाण केलेलं. त्याच्यानंतर हे रॉकेट जे आहे ते चंद्रावरती उतरणारे जे यान आहे त्याला घेऊन पृथ्वीच्या कक्षेमध्ये ते फेरी मारेल आणि क्रमाक्रमाने पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण वापरून त्याची उंची वाढवण्यात येईल आणि मग त्याच्यानंतर एक सफिशियंट म्हणजे उंची बरोबर झाली की मग त्या यानाला चंद्राच्या दिशेने फिरवण्यात येईल आणि मग परत उंची कमी कमी करत साधारण चंद्राच्या पृष्ठावरून सुमारे 100 किलोमीटर उंचीवरती असताना ते यान चंद्राची परिक्रमा करेल आणि मग त्याच्यातनं जे विक्रम यान आहे ते चंद्रावरती उतरवण्यात येईल. आणि ह्याच्यातला एक जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे असा की चंद्रावरती आपण दक्षिण ध्रुवाच्या जवळ आपण उतरणार आहोत आणि त्याचं कारण असं आहे की ह्या भागामध्ये सूर्यप्रकाश नसतो किंवा खूप कमी असतो आणि त्यामुळे तिथे पाण्याचा बर्फ आपल्याला सापडलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. भारताची बहुचर्चित चांद्रयान-3 मोहीम सुरू होते आणि आपल्या सर्वांनाच चंद्राबद्दल प्रचंड कुतूहल आहे. आपला चंद्राचा पृष्ठभाग नेमका कसा दिसतो याबद्दल चंद्राचा खरा पृष्ठभाग दाखवत अधिक माहिती सांगतायत आमचे प्रतिनिधी उदय जाधव. चंद्राचं आकर्षण आपल्या सर्वांनाच लहानपणापासून असतं. अनेक गोष्टींमध्ये आपण चंद्र पाहिलेला आहे, ऐकलेला आहे, मात्र चंद्र प्रत्यक्षात कसा दिसतो हे आज आपण दाखवणार आहोत. आपण आहोत नेहरू तारांगणमध्ये, जिथे चंद्राची पृष्ठभागाचा एक खूप मोठा कॅनव्हास जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे. आपण इथे माझ्या मागे पाहू शकतो, हा चंद्राचा पृष्ठभाग आहे. चांद्रभूमी नेमकी कशी दिसते ते हे चित्र आहे नेमकं आणि हे ओरिजिनल चित्र आहे चंद्रावरनं घेतलेलं. नेमकी चंद्राची भूमी कशी दिसते आणि चंद्रावरनं आपली पृथ्वी जी आहे ती कशी दिसते त्याचा हा रिअल फोटो आहे जो इथे मोठ्या कॅनव्हासमध्ये नेहरू तारांगणमध्ये दाखवण्यात आलेला आहे. आपण हे समोरचं चित्र पाहतो, जसं काही आपण चंद्राच्या पृष्ठभागावरती उभे आहोत असा भास आपल्याला होतो. एवढा मोठा कॅनव्हासवरती दाखवण्यात आलेला आहे आणि चंद्रावरती गेलेले अंतराळवीर कशा प्रकारे तिथे जाऊन संशोधन करतात ते देखील ह्या फोटोमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. चंद्रावरचे जे कोण लुनार रोवर असतील ते कशा प्रकारे तिथे संशोधन करतात, त्यांचं कार्य कसं चालतं याचा पूर्ण एक अभ्यास जो आहे तो इथे दाखवण्यात आलेला आहे. तिथलं जे मून रोवर आहे, खास करून अमेरिकेने पाठवलेले जे एकूण चांद्रयान आहेत त्यांचं कसं कार्य चालतं त्याबद्दल इथे माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे. आणि त्याच यानाने
चंद्राचा जो पृष्ठभागाचा जो खरा फोटो काढलेला आहे तो फोटो इथे मोठ्या कॅनव्हासमध्ये दाखवण्यात आलेला आहे आणि हा कॅनव्हासवरचा मोठा फोटो पाहताना आपण स्वतः चंद्रावरतीच आहोत का असा आपल्याला एकंदरीत भास होतो. चांद्रभूमी नेमकी कशी दिसते त्याचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला इथं होतं. चंद्रावरती आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की चंद्रावरती कुठलंच माध्यम नाहीये, हवा नाहीये, पाणी नाहीये. त्या संदर्भात इथे संशोधन सुरू आहे आणि चंद्राचा पृष्ठभाग नेमका कसा खास खळग्यांनी आणि विवरांनी भरलेला आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. त्याचं प्रत्यक्ष दर्शन जे आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आपल्याबरोबर अंतराळ अभ्यासक अपूर्वा जाखडे आहेत. अपूर्वा जाखडे यांच्याकडे आपण जाणार आहोत. अपूर्वा, चांद्रयान-3 मोहिमेला बरोबर 2:35 सुरुवात होते. आता 2:11 झालेले आहेत. त्यामुळे जसे मिनिट पुढे जात आहेत तशी उत्सुकता जी आहे ती शिगेला जाऊन पोहोचली आहे. या सगळ्या चांद्रयान-3 मोहिमेकडे आपण कसं बघता? नमस्कार. खरं तर हा एक हिस्टॉरिक मोमेंट म्हणून आपण सगळे बघत आहोत आणि सगळ्या देशांचं लक्ष आपल्या भारताकडे आहे. बेसिकली या पर्टिक्युलर चंद्रयान-3 मध्ये आपण सक्सेसफुल होणार अशी एक खात्री आहे आणि मला असं वाटतं की आपण चंद्रयान-2च्या पॉइंट्स आपण सगळे फीचर्स मॉडिफाय करून रेक्टिफाय करून आपण वी आर ऑल लुकिंग फॉरवर्ड टू चंद्रयान-3 या मोहिमेकडे. अपूर्वा, शेवटी हे रॉकेट सायन्स आहे. गेल्या मोहिमेचा सगळा अनुभव लक्षात घेता यंदाच्या मोहिमेत कोणत्या प्रकारच्या तांत्रिक सुधारणा करण्यात आल्यात किंवा त्या केल्या गेल्या असतील का? हो, नक्कीच. हे रॉकेट सायन्स हे सगळं कॉम्प्लेक्स आहे आणि हे अवकाश तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधन यामध्ये रोज काही ना काही बदल होत असतो आणि टेक्नॉलॉजी नक्कीच या 4 वर्षांमध्ये पण खूप सुधारणा झालेली आहे आणि पर्टिक्युलर या मोहिमेबद्दल चंद्रयान-3 मध्ये आपण नक्कीच या गोष्टी इम्प्लिमेंट करत आहोत. ज्या चेंजेस जे काय आहेत केलेल्या आहेत त्या इम्प्लिमेंट करून आपण नक्कीच सुधारणा केलेल्या आहेत. सगळ्या जगाचं लक्ष या मोहिमेकडे, कारण अमेरिका, रशिया, त्यानंतर चीन या 3च देशांनी चांद्रयान मोहिमेमध्ये सॉफ्ट लँडिंग केलेलं आहे. गेल्या वेळी आपण प्रयत्न केला होता. तो अयशस्वी ठरला असं म्हणू शकत नाही, पण त्यातनं बऱ्याचशा गोष्टी आपण शिकलो. जेव्हा आज 2:35 चांद्रयान-3चं रॉकेट हे झेपावेल तेव्हा त्यातले टप्पे कसे असतील? हो, बेसिकली यामध्ये आपण नक्कीच हे सॉफ्ट लँडिंग व्यवस्थित होणार, सक्सेसफुल होणार याची खात्री करत आहोत. यामध्ये असं आहे की अनेक चॅलेंजेस आहेत कारण ते यापूर्वी 3च देशांनी ते यशस्वी ठरलेले आहेत. तर मला असं वाटतं की ह्याच्यात काही कारणास त्यानंतर काही क्रेटर्सचा, तिकडच्या चंद्रावरच्या सबसर्फेसचा, सबसॉइलचा अभ्यास, अनालिसिस नक्कीच होणार आहे आणि सगळ्यात प्रथम आपलं हे लँडर आणि रोवर व्यवस्थित 1 महिन्यानंतर, 1.25 महिन्यानंतर उतरल्यानंतर या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील असं मला खात्री आहे. अपूर्वा, यामध्ये आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी म्हणून म्हणजे आज जर मोहिमेला सुरुवात झाली, रॉकेट झेपावलं, म्हणजे ते लगेच काही चंद्रावर जाऊन पोहोचणार नाही आहे. त्याला काही कालावधी लागणार आहे. त्या कालावधीला देखील काही संज्ञा आहेत. त्या संज्ञा नेमक्या कोणत्या आहेत आणि कशा टप्प्यांमध्ये, म्हणजे किती टप्प्यांमध्ये ही मोहीम किती दिवसात पूर्ण होईल? हो, आता हे आजचं प्रक्षेपण झाल्यानंतर 2:35 प्रक्षेपण झाल्यानंतर सगळ्यात प्रथम हे मल्टिपल ऑर्बिट्स होणार आहेत पृथ्वीच्या भोवती आणि त्या यान पुढे गेल्यानंतर चंद्राच्या भोवती, चंद्रेच्या कक्षेत गेल्यानंतर ते हळूहळू तिकडच्या कक्षेत गेल्यानंतर साधारण ऑगस्ट 23 ते 24 ऑगस्टच्या दरम्यान तिथे पोहोचल्यानंतर हा खरा टप्पा सुरू होईल आणि त्यानंतर हे सॉफ्ट लँड झाल्यानंतर एक साधारण एक 1 लुनार डे म्हणजे 14 पृथ्वीचे म्हणजे अर्थ डेज आपण म्हणू शकतो. तर त्यामध्ये त्या काळामध्ये हे वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स, सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स होणार आहेत.
अपूर्वा, चंद्र हा सगळ्यांच्या कुतूहलाचा विषय आहे. मध्ये अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत काही वेळेला बाहेर रडायला लागलं तर पाण्यामध्ये देखील आईने चंद्र दाखवलेला आहे गच्चीवरती नेऊन. तर तिथपासनं तर आज ही जी मोहीम जी आहे ती पार पडते इथपर्यंत, या सगळ्याच्या मध्ये या मोहिमेचं उद्दिष्ट काय? खरं तर हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. एकतर चंद्रावरती जायचा सगळ्या देशांचा अट्टहास आहे आणि भारताने हे चंद्रयान 1, मग चंद्रयान 2 आणि आता हे तिसरं मिशन जे आहे, फॉलोअप मिशन आहे, तर ते खऱ्या अर्थाने आपल्याला आपण म्हणू शकतो की आपल्याला साधारण चंद्रयान 1 मध्ये लक्षात आलं की पाण्याचा म्हणजे वॉटर रिझर्व्ह आहेत साऊथ पोलच्या, विशेष करून चंद्राच्या साऊथ पोलच्या जवळ रिसोर्सेस म्हणजे पर्टिक्युलरली पाण्याचा साठा आहे, रिझर्व्ह आहेत. ही खात्री झाल्यामुळे आपल्याला यानंतर पण नेक्स्ट जनरेशन फ्युएल सिस्टम म्हणू शकतो आपण, फ्युएल रिसोर्सेस म्हणजे हिलियम-3 आणि वेगवेगळ्या प्रकारचे मेटल्स आणि मिनरल्स याचा पण ह्याचे रिझर्व्ह अबंडन्स मध्ये असल्यामुळे याचा खरं तर खूप या पर्टिक्युलर मिशनचं खूप महत्व आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यापुढे जे मार्स किंवा इतर लॉंग ड्युरेशन स्पेस फ्लाईट्स होणार आहेत त्यामध्ये एक इंटरमिजिएट स्पेस स्टेशन म्हणून आपण चंद्राकडे आपण असं बघत आहोत. म्हणजे या पुढच्या कदाचित डिकेडमध्ये आपण म्हणू शकतो की चंद्रावरती स्पेसचे कॉलनीज तयार होतील आणि स्पेस त्या दरम्यान आपलं एक्सकव्हेशन आणि मिनरॉलॉजीचे आपण बरेच एक्सपेरिमेंट्स होतील. आणि त्या बेसिकली त्याचा मुद्दा असा आहे, महत्वाचा पॉइंट असा आहे की विथ ओव्हर ग्रोईंग पॉप्युलेशन पृथ्वीवरचे आपण रिझर्व्ह नॅचरल रिसोर्सेस बऱ्यापैकी डिप्लीट करत आहोत. त्यानंतर मग चंद्र हा आपला क्लोजेस्ट नेबर आहे, सगळ्यात जवळचा आपला एकतर नॅचरल सॅटेलाइट आहे, आपला उपग्रह आहे, म्हणून तिथे जायचा हा खरं तर अट्टहास आहे. म्हणजे अपूर्वा, थोडक्यात सामान्यांच्या भाषेत चला चंद्राकडे जाऊ हे जे काही वेळेला आपण म्हणत असतो त्याची ही नांदी म्हणावी लागेल आजची मोहीम म्हणजे, आणि ती यशस्वी होणारच. अपूर्वा, तुम्ही आपल्याबरोबर असेच थांबा. यानंतर आपण थेट जातोय औरंगाबादमध्ये. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम तिथे आहेत, त्यांच्याबरोबर काही विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी ते संवाद साधतायत. सिद्धार्थ. लॉन्च के लिए ऑटोमेटिक लॉन्च सीक्वेंस शुरू करने का अनुमोदन दे दिया है. इसके पश्चात वेहिकल डायरेक्टर एएलएस ऑटोमेटिक लॉन्च सीक्वेंस शुरू करेंगे. विशाल, निश्चितपणे तू आता सांगितलं की चंद्र हा आपण आईच्या तोंडून ऐकलेल्या कथेमध्ये निश्चित मला भूतकाळ आठवलेला आहे. मात्र आता त्या चंद्रावर आपण उतरतोय, भारताचं चांद्रयान त्या ठिकाणी जात आहे, याची उत्सुकता आणि अभिमानाचा क्षण निश्चितपणे आहे. मात्र तो अनुभव प्रत्यक्ष थ्रिल करण्यासाठी ज्या एमजीएमने एक चांगली सोय केलेली आपण बघतोय, मोठ्या स्क्रीनवर प्रत्येक गोष्ट या ठिकाणी दाखवली जाते. आणि विशेष करून या ठिकाणी अनेक शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि ते फक्त चांद्रयान लाईव्ह पाहण्यासाठी नाही तर त्यांच्या मनात असलेले अनेक प्रश्न या ठिकाणी अंतराळाचे संशोधक श्रीनिवास औंधकर आहेत या डिपार्टमेंटचे, आणि ते विद्यार्थी या ठिकाणी पूर्ण माहिती घेत आहेत आणि चांद्रयानाचा लाईव्ह थ्रिल सुद्धा ते घेणार आहेत. त्यांच्या मनामध्ये उत्सुकता आहे. परंतु विशाल, मी सांगतो की हे विद्यार्थी अत्यंत हुशार आहेत. एक विद्यार्थ्याशी मी गप्पा मारताना त्यांनी मला असं सांगितलं की मागचं चांद्रयान आपण अयशस्वी का झालो आणि आता काय यशस्वी होणार, एवढी तुलना या विद्यार्थ्यांकडे आहे, एवढी माहिती त्या विद्यार्थ्यांकडे आहे. काय म्हणणं आहे तुझं मित्रा? आम्ही पहिल्यांदाच एमजीएम मध्ये आलेलो आणि एवढं मोठं पाहून आम्हाला चांगलं वाटलं. ते मागच्या वेळेस जे चंद्रयान 2 मध्ये आपण अपयशी ठरलो होतो त्यावेळेस भारत निराश झाला होता, पण यावेळेस चंद्रयान 3 मध्ये अब्दुल कलामांचं स्वप्न यावेळेस पूर्ण होणार आहे की आपलं चंद्रयान 3 चंद्रावर उतरण आणि चंद्रावर कोणची धातू आहे किंवा एनर्जी आहे, त्याच्यावर पाणी कोणचं आहे ते सगळं पाहणार आहे. म्हणून आनंद पण होतोय आणि सगळे वैज्ञानिक जेव्हा देवाच्या दर्शनाला जाऊन आता वापस आता 17 मिनिट राहिलेले फक्त आपल्या भारताच्या प्रगतीला उडान धरायला, म्हणून आम्हाला खूप छान वाटतंय. म्हणून निश्चितपणे विशाल, हे बघ किती म्हणजे हा विद्यार्थी 5वी 6वीचा असावा, परंतु त्याच्याकडे किती माहिती आहे, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये किती उत्सुकता या ठिकाणी. आणखी काही विद्यार्थ्यांकडे आपण जाऊया. काय म्हणशील, कोणत्या शाळेची? मी महर्षी विद्यालय शाळेची आहे. काय मनात धाकधूक आहे का उत्सुकता आहे का? मला पूर्ण खात्री आहे की हे चंद्रयान नक्कीच सफल होईल आणि मी पहिल्यांदा हे चंद्रयान बघत आहे. याआधी मी कधीच चंद्रयान बघितलेलं नव्हतं. अच्छा, तुझ्या मनात उत्सुकता? त्याच्याने डॉक्टर कलामांचं स्वप्न पूर्ण होईल आणि आपल्या पूर्ण भारत देशाला अभिमान वाटतं त्यांचं, असं वाटतं मला. निश्चितपणे विशाल, आणखी काय विद्यार्थ्यांकडे जाऊया. कितीला बेटा तू?
मी 9वीत आहे. काय उत्सुकता आहे मनात? माझी उत्सुकता खूप जास्त आहे की चंद्रयान 3 आपल्या चंद्रावर जाईल. अजून मागच्या वर्षी 2019 मध्ये जसं चंद्रयान फेल झालं तर या वर्षी फेल होणार नाही. बर, का फेल होणार नाही असं वाटतं? जास्त अभ्यास झालेला आपला. कारण की ना त्याच्यामध्ये जे कॅल्क्युलेशन चुकलं होतं ना चंद्रयान 2 मध्ये याच्यामध्ये ते भरून काढलेले आहे. बर, एक टँक कमी केलेलं. हा, आणि याच्यामध्ये कसं आहे म्हणजे वेट आहे ना, वेट कमी केलेले आणि जे फ्यूल आहे ना वाढवलेले, म्हणजे जास्त 2 किलोमीटर चंद्रयान 2 किलोमीटर राहिलं होतं म्हणजे लँडिंग व्हायचं, तर ते ही कसर भरून काढलेली. निश्चितपणे विशाल, निश्चितपणे आजचा क्षण आपल्यासाठी अभिमानाचा असला तरी या विद्यार्थ्यांबद्दल सुद्धा मला अभिमान वाटतो. कारण 5वी 6वीच्या तू शिक्षण घेत असताना किंवा मी शिक्षण घेत असताना एवढी माहिती तर निश्चित आपल्याकडे नव्हती. मात्र आता तंत्रज्ञान आहे, इंटरनेट आहे, त्यामुळे या विद्यार्थ्यांना या ठिकाणी येण्यामागचं कारण त्यांना लाईव्ह तर बघायचंच आहे, मात्र ते अनेक प्रश्नांची उत्तरं सुद्धा घेऊन आलेले आहेत की मागचं चंद्रयान आपलं का अनसक्सेस झालं होतं आणि आताचं सक्सेस का होणार आहे, या बारीक सारीक गोष्टी घेऊन या ठिकाणी आलेत. निश्चितपणे विद्यार्थ्यांसाठी असेल, तुझ्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण लँडिंग सक्सेस होणार एवढा ठाम विश्वास आपल्या शास्त्रज्ञांमध्ये जेवढा आहे तेवढाच या विद्यार्थ्यांमध्ये दिसतो. निश्चितपणे आता आनंदाचा आणि हा थ्रिल घेण्याचा क्षण काय मिनिटावर आलेला. विशाल, या विद्यार्थ्यांच्या भावना आपण जाणून घेतल्या या मोहिमेबद्दलच्या. यानंतर आपण जाणार आहोत, आपल्याबरोबर अंतराळ अभ्यासक अपूर्वा जाखडी पण आहेत. अपूर्वा, आपण ऐकलं की पुढची पिढी देखील या मोहिमेबद्दल किती उत्सुक आहे आणि अर्थात यापूर्वी ज्या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ केलेलं होतं त्यातलेच काही महत्त्वाचे मुद्दे मी यामध्ये जोडतोय की आपण फार पुढच्या काळातला विचार करतोय आणि त्याची ही सुरुवात म्हणजे या मोहिमेच्या याच्यातनं ती सुरुवात झाली आहे का? खरं तर हे पुढचं जनरेशन आहे, यांना खूप लहान वयात हे या गोष्टी बघायला मिळत आहेत, असे इनपुट्स मिळत आहेत. तर मला असं वाटतं, जसं मगाशी काही स्टुडंट्स म्हणाले तसं डॉक्टर कलामांचं हे स्वप्न होतं की प्रत्येक मुलाला, स्टुडंटला आणि तसंच प्रत्येक घरामध्ये सगळ्या मेंबर्सना या भारताच्या इस्रोच्या बद्दल आणि तसंच DRDO बद्दल जास्तीत जास्त माहिती मिळावी आणि त्यांना खरं तर अभिमान वाटणं हे खूप मोठी गोष्ट आहे. दुसरा मुद्दा अपूर्वा, पुन्हा एकदा म्हणजे आता बघा 2:23 झालेले आहेत आणि आता काही मिनिटं उरलेले आहेत या मोहिमेची सुरुवात होण्याकरता. म्हणून ज्यावेळेस आज चांद्रयान 3 मोहिमेचं हे जे रॉकेट आहे हे झेपावेल किंवा त्याचं प्रक्षेपण होईल तेव्हा साधारण किती दिवसात ते पोहोचेल? हे प्रत्यक्ष लॉन्च झाल्यानंतर एक साधारण ऑगस्ट 23 ते 24 या दरम्यान चंद्रावरती पोहोचणार आहे. म्हणजे जे सॉफ्ट लँडिंगची जी प्रोसेस आहे ती काही दिवस म्हणजे 23 आणि 24 तारखेच्या दरम्यान ते सॉफ्ट लँड होणं हे अपेक्षित आहे. मग तेवढा काळ साधारण हे जे 3,85,000 किलोमीटर ॲव्हरेज डिस्टन्स आहे पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये डिस्टन्स आहे, हे सगळं पार करायला तेवढा वेळ लागतो आणि मग ते त्यानंतर पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या कक्षेत जाईल आणि तसं ते हळूहळू जेव्हा जवळ जाईल, चंद्राच्या जवळ जाईल आणि मग त्यावेळेस सॉफ्ट लँड करायची तयारी होईल. तर त्या दरम्यान आपल्याला 23-24 ऑगस्टच्या दरम्यान साधारण ते सॉफ्ट लँड होईल असे अपेक्षित आहे. अपूर्वा, दुसरा मुद्दा की या मोहिमेचं उद्दिष्ट जे समोर येत आहे ते असं आहे की या रोवरला चंद्राच्या कक्षेमध्ये पोहोचवणं आणि चंद्राच्या पृष्ठभागावर वैज्ञानिक प्रयोग करणं. हे प्रयोग नेमके काय असतील? हो, हे खरं तर 4 प्रकारचे सायंटिफिक पेलोड्स आहेत. या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर हे खूप मोठा एक साधारण सिग्निफिकंट फेनॉमिनल एक्सपेरिमेंट करणार आहे असं म्हणू शकतो. ते कसं होईल की चंद्रावरती गेल्यानंतर जेव्हा सॉफ्ट लँड झाल्यानंतर हे जे डिप्लॉयमेंट होईल, हे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट, सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट जातील, तर त्याच्यामधून सबसॉईल म्हणजे चंद्राचं जे आहे माती किंवा क्रेटर्स आहे त्यामधून काही सॅम्पल्स पण हे करून गोळा करून त्याच्यावरती हे सायंटिफिक अनालिसिस होईल आणि त्या दरम्यान चंद्रावरती टेम्परेचर्स काय असतात आणि पर्टिक्युलरली दक्षिण ध्रुवेच्या जवळ कसं तापमान असेल याचा सगळ्याचा अभ्यास होईल, अनालिसिस होईल आणि ज्या
उद्दिष्टाने गेलेला आहे. त्यासाठी पुढचे जे मॅन्ड मिशन्स असतील भारताचे आणि इतर देशांचे, त्यासाठी हा खूप महत्वाचा मुद्दा ठरेल. अपूर्व, आपल्या या चर्चेमध्ये शास्त्रज्ञ लीना बोकील देखील सहभागी होत आहेत. लीना यांच्याकडे जाऊयात. लीनाजी, आत्ता आपण बघितलं तर 2:25 झालेले, 2:35 या मोहिमेला सुरुवात होईल. म्हणजे 9 मिनिटं उरलेले आहेत असं आपण म्हणूयात. परीक्षेला जावं आणि नेमक्या पेपरमध्ये कोणते प्रश्न येतात, जशी धाकधूक विद्यार्थ्यांच्या मनात असते तशीच आत्ता या क्षणाला सगळ्यांच्या मनात असावी का? हो, नक्कीच. चेअरमन इस्रो डॉक्टर सोमनाथ सर आणि ती अख्खी प्रोजेक्ट टीम, म्हणजे चांद्रयानची टीम कन्सिस्टिंग ऑफ सायंटिस्ट अँड इंजिनियर्स, आणि सगळेच लोक जे याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे, ज्यांनी म्हणजे जे स्टार्टअप्स पासून ते सगळे सप्लायर्स वगैरे, आणि सगळे सायंटिस्ट इंजिनियर्स, मोठे मोठे सिनियर सायंटिस्ट देखील सगळे लहान मुलांसारखे आता वाट पाहतात. आणि आता एक धाकधूक आहे मनात, आणि काय होणार तर ही उत्सुकता त्यांना आहे, तशीच आम्हाला आहे. आणि नॉट ओन्ली इस्रो बट द एंटायर वर्ल्ड, सगळे जगातले स्पेस एजन्सीज, सायंटिस्ट, इंजिनियर्स, कॉमन मॅन देखील, भारतातले पण करोडो लोक आणि जगातले सगळेच लोक आता आपल्या भारताच्या या मोहिमेकडे उत्सुकता आहे खूप, आणि वी आर लुकिंग ॲट इट विथ ग्रेट होप्स. तर हा आता आजचा महत्त्वाचा दिवस आहे. आणि हे जर आपण आज प्रक्षेपण सक्सेसफुली केलं आणि यश मिळाला तर 16 ते 17 मिनिटांमध्ये 4000 किलोग्रॅम वजनाचं हे आता पेलोड आपण सॉलिड बूस्टर्स LVM-3 रॉकेटचा पहिला फर्स्ट स्टेज, मग त्यानंतर सेपरेशन 3 मिनिटांनंतर, आणि मग त्यानंतर सेकंड लिक्विड स्टेज रॉकेट, आणि मग क्रायोजेनिक, हे सगळे क्रुशल पार्ट आहेत. आणि हे जेव्हा GTO त्या ऑर्बिटमध्ये जाईल त्यावेळेला सगळे सायंटिस्ट असे लहान मुलांसारखे उड्या मारतील, नाचतील. ही जी एक एक्साइटमेंट आहे ती सगळ्यांमध्येच आहे. सो सायंटिस्ट आर ऑल्सो व्हेरी व्हेरी डिवोटेड आणि स्पिरिटेड. म्हणजे मी सल्यूट करते इस्रोचे सायंटिस्ट अँड इंजिनियर्स. दे आर लुकिंग ॲट इट विथ ग्रेट एक्साइटमेंट. लीना, दुसरं असं की चांद्रयान-3 मोहिमेमध्ये 3 प्रमुख भाग आहेत. एक आहे विक्रम लँडर, दुसरा आहे प्रज्ञान रोवर, आणि तिसरा आहे प्रोपल्शन मॉड्यूल. हे नेमके कशा पद्धतीने यामध्ये काम करणार आहेत? आता प्रक्षेपण आज सक्सेसफुली झाल्यानंतर काही दिवस पृथ्वीच्या कक्षेत तो एलिप्टिकल ऑर्बिट वाढत जाईल, आणि तो त्यानंतर चंद्राच्या ट्रान्सफर ऑर्बिट करून चंद्राच्या ऑर्बिटमध्ये जाईल, आणि चंद्राच्या कक्षेत गेल्यानंतर परत थोडे म्हणजे ऑर्बिट करून, रेव्होल्युशन करून तो जेव्हा खाली येईल म्हणजे ऑगस्ट 23 उजाडेल, आणि त्यानंतर प्रोपल्शन मॉड्यूल जो मेन मोठा पार्ट आहे त्याच्यामधून लुनार मॉड्यूल म्हणजे विक्रम लँडर खाली येईल. तो 4 पायांवर हळूहळू खाली उतरेल साऊथ पोल म्हणजे दक्षिण ध्रुव जवळ, आणि सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर काही मिनिटांनंतर प्रज्ञान रोवर डिप्लॉय होईल, म्हणजे इजेक्ट होऊन तो एका रॅम्पवरून खाली उतरेल, आणि त्या सॉइल म्हणजे लुनार सॉइल ज्याला रेगोलिथ म्हणतात, तिथली माती, तिथला अभ्यास करेल, शोध लावेल. आणि इट इज फॉर इस्रो, भारतासाठी सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल डेमॉन्स्ट्रेशन, आपल्याला स्वतःसाठी हे सिद्ध करायचं आहे की येस वी कॅन डू इट. आणि दुसरं म्हणजे जगाला पण हे दिसेल, कळेलच की साऊथ पोलवर जिथे कोणीच आजपर्यंत सक्सेसफुली सॉफ्ट लँडिंग नाही केलं, हे भारताने म्हणजे इस्रोने करून दाखवल्यानंतर एक ऐतिहासिक क्षण असेल हा. हिस्ट्री विल बी क्रिएटेड. आणि यापूर्वी सॉफ्ट लँडिंग करताना इस्रायलचे एक स्पेसक्राफ्ट आणि तसंच जपानचं हाकुतो फेल गेले. त्यामुळे भारत हा पहिला देश असेल, म्हणजे इस्रोज फर्स्ट मेडन म्हणजे हे लँडिंग, सॉफ्ट लँडिंग होईल, जे आपला हा सेकंड अटेम्प्ट आहे चांद्रयान-2 नंतर. बट इंडिया विल बी द फर्स्ट कंट्री टू डू इट. आणि सॉफ्ट लँडिंग ह्यापूर्वी आधी नासाने आणि युरोपियन स्पेस एजन्सी याने केलेलं होतं, पण ते नाही झालं सक्सेसफुल पहिल्या अटेम्प्टमध्ये. पण नंतर नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीला जमलं, आणि चायनाला पण डार्क साईड म्हणजे त्या मागच्या शॅडोड रिजनमध्ये करता आलं. सो वी विल बी एंटरिंग द इलिट स्पेस क्लब. ऑलरेडी आपण 4थ्या स्थानावर आहोतच, बट वी विल क्रिएट ए हिस्टॉरिक मोमेंट. हा माइलस्टोन असेल भारतासाठी.
लीनाजी, आपल्याबरोबर अपूर्वा देखील आहेत. अपूर्वा यांच्याकडे आता आपण जाणार आहोत. अपूर्वा, जसं आता आपण बघितलं 2:30 झालेले आहेत आणि आता 4 मिनिटं राहिले तसं म्हणूयात, त्यानंतर काउंटडाऊन हे जे ते सुरू होईल. या मोहिमेतले टप्पे आपण वारंवार जाणून घेतोय कारण प्रेक्षकांना ते जाणून घेणं फार महत्त्वाचं वाटतंय. आत्ता या क्षणाला जसं लीना यांनी म्हटलं की सगळ्या शास्त्रज्ञांच्या मनात एक धाकधूक आहे, इतक्या वर्षांची मेहनत आहे, गेल्या 3 वर्षांची. आपण कसं बघताय आत्ता या क्षणाकडे? खरं तर सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मला पण इथे बसून उत्सुकता आहे आणि आम्ही इथे नाशिकमध्ये अशोका युनिव्हर्सल स्कूलमध्ये पण ह्याचं प्रक्षेपण करतोय कारण इथे इस्रोचा स्पेस ट्युटर प्रोग्राम आम्ही रन करतोय. यामध्ये आम्हाला सगळ्यांनाच एक्साइटमेंट आहे आणि इथे स्टुडंट्स पण पर्टिक्युलरली दे आर लुकिंग फॉरवर्ड कारण हे खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे आणि मगाशी म्हणालो तसं एक ऐतिहासिक पाऊल असणार आहे आपल्यासाठी. दुसरा एक मुद्दा की चंद्र हा तसा जिव्हाळ्याचा विषय, कुतूहलाचा विषय, धार्मिकतेचा विषय. अशा वेळी ही मोहीम यशस्वी होत असताना किंवा ती यशस्वी होणारच याबद्दल कोणत्याही प्रकारची शंका नाही. 3 वर्षात जे वेगवेगळे टप्पे पूर्ण करत ही संपूर्ण मोहीम जी आहे ती आखण्यात आली, यात कशा प्रकारची मेहनत करण्यात आलेली असते? हो, सप्टेंबर 2019 मध्ये आपलं चंद्रयान 2चं हे जे सॉफ्ट लँडिंगचा अटेम्प्ट झाला त्यानंतर अनेक प्रकारच्या सुधारणा केलेल्या आहेत. त्याचं खरं तर पहिले अनालिसिस झालं की ऑनबोर्ड कम्प्युटर सिस्टम्समध्ये काय प्रत्यक्ष तिथे फॉल्ट झाला, काय ग्लिच झालं, सॉफ्टवेअरमध्ये काय चुकलं असेल किंवा त्या पर्टिक्युलर लँडरचे जे लेग्स असतात, पाय असतात, ते कशा प्रकारे आपण अजून स्ट्रेंथन करू शकतो, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा अनालिसिस झालं आणि तसं आपण हे आता या पर्टिक्युलर मोहिमेमध्ये ह्याचं सुधारणा झाल्यानंतर ह्याचं इम्प्लिमेंटेशन आता बघणार आहोत. बरं, मी लीना यांच्याकडे जातोय. लीना, आपण स्वतः लीना यांच्याशी आपण संवाद साधूच, पण आता आपण बघतोय की 2:32 झालेले आहेत. 2:34 झाले की काउंटडाऊनला सुरुवात होईल. या मोहिमेचे प्रमुख देखील या सगळ्या म्हणजे काय म्हणूयात की या काउंटडाऊनची, या क्षणाची आतुरतेने वाट बघत असतील कारण गेल्या 3 वर्षात अपत्य ज्या पद्धतीने वाढवावं किंवा त्याचं पालन पोषण करावं हीच भावना खरं तर या सगळ्या शास्त्रज्ञांच्या मनात असते. एक त्यांच्या स्वतःचं म्हणून एक पॅशन असतं. चांद्रयान 1, चांद्रयान 2 आणि चांद्रयान 3 याच्याकडे वाटचाल करत असताना आता सॉफ्ट लँडिंग झालं पाहिजे, चंद्राच्या कक्षेमध्ये हा सगळा उपग्रह जो तो पोहोचला पाहिजे, या दृष्टीने म्हणून मेहनत घेण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणताही क्षण जो आहे म्हणजे यातला प्रत्येक क्षण हा सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे आणि या क्षणाला सगळ्यांच्या मनात गेल्या 3 वर्षात ज्यांनी या मोहिमेला साकारण्यासाठी यशस्वी करण्यासाठी काम केलंय त्या सगळ्यांच्या मनात गेल्या काही काळातले सगळी दृश्य तरळून गेली असतील. L110 के प्रज्वलन के पश्चात करीब 137 सेकंड पर S200 बूस्टर्स को यान से पृथक कर दिया जाएगा. We are close to 1.5 minutes from the scheduled launch time. सभी दर्शकों को ज्ञात है यह एक ऐतिहासिक मिशन होने वाला है. पूरे भारतवर्ष की आंखें इसमें हैं. इस यादगार पल के लिए यहाँ सब उपस्थित. -1 minute. अब हम उड़ान से 1 मिनट की दूरी पर -50 seconds. All sequences armed. Stage ready. -45 seconds. -40 seconds. L110 VHPP open. MOV 79 open. -33 seconds. -30 seconds. Real-time programs activated. -25 seconds. L110 VSPP open. -20 seconds. -15. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0.
plus 5 seconds. Lift off normal. P1 Here tracking. we have a majestic liftoff of LVM-3 M4 rocket carrying India's prestigious Chandrayaan-3 spacecraft. P2 tracking. प्रज्वलन और सफलतापूर्ण उत्थापन LVM-3 M4 रॉकेट का। यह भीमकाय रॉकेट आसमान को चीरते हुए अपनी भयानक दहाड़ से चारों ओर कंपन उत्पन्न कर रहा है। इसे हम यहाँ महसूस कर सकते हैं और यही दहाड़ है जो वैज्ञानिकों को रोमांचित करती है। LVM-3 के उत्थापन के साथ ही हमारे अंतरिक्ष यान चंद्रयान-3 की चंद्रमा की यात्रा प्रारंभ हो चुकी है। As the rocket is soaring through the clear skies, every second moving closer to the accomplishment of the most important milestone in its mission to moon. Every Indian witnessing the launch live is content with the feeling of watching history in the making. चंद्रमा की सतह पर अपना छाप छोड़ने के लिए चंद्रयान-3 अपने मिशन को पूरा करने निकल चुका है। वर्तमान में दोनों S-200 स्टेप ऑन बूस्टर सामान निष्पादन करते हुए अपनी निर्दिष्ट कक्षा की ओर बढ़ रहे हैं। The S-200 motors thrusting simultaneously, generating a peak thrust of close to 6,000 kilonewtons in vacuum. They are made of HTPB-based solid propellant, 204.5 tons in each strap-on. Close to 2 tons of propellant being burnt each second. S-200 स्टेप ऑन बूस्टर्स का कुल प्रज्वलन काल 126 सेकंड का है और अभी अभी घोषणा की गई L110 स्टेज का भी प्रज्वलन शुरू हो चुका है। Apart from the strap-ons, the core stage has also commenced its operation. This stage, based on combination 200 stages are separated. of hypergolic Earth storable liquid propellants UH-25 and N2O4. Now the S-200s have been separated. घटनाक्रम के अनुसार इस यान से S-200 स्टेप ऑन बूस्टर्स को सफलतापूर्वक पृथक कर दिया गया है। यह काम सेपरेशन मोटर्स की मदद से किया जाता है। इसके बाद L110 तरल नोदक पर आधारित और विकास इंजन के साथ यह चरण सामान्य निष्पादन करता हुआ अपनी उद्दिष्ट कक्षा की ओर बढ़ रहा है। अभियान क्लोज लूप गाइडेंस के अंतर्गत है। L110 stage performance normal. The trajectory of launch vehicle is closely following the prediction. Payload fairing separated. जी हाँ, पेलोड फेयरिंग को पृथक कर दिया गया है यान से, क्योंकि यान अब 114.8 किलोमीटर की ऊंचाई प्राप्त कर चुका है। इस चरण का कुल प्रज्वलन काल 200 सेकेंड होता है और इस दौरान यह करीब 1600 किलो न्यूटन का प्रणोद उत्पन्न करता है। We are 220 seconds past the launch time. Current altitude is 135 kilometers. In the 200 seconds of its operation, the L110 stage carries the rocket up to 175.5 kilometers altitude and imparts a relative velocity of 4.18 kilometers per second, that is 250 kilometers every minute. L110 stage performance normal. LVM-3 M4 रॉकेट का द्वितीय चरण पूर्णतः सामान्य निष्पादन करते हुए इस चरण में कुल 113 टन के तरल नोदक भरे जाते हैं। N2O4 तथा UH-25 अर्थ स्टोरेबल प्रोपेलेंट को ईंधन के रूप में प्रयोग किया जाता है इस चरण में। Stage ignition is authorized. अगला चरण C-25 का प्रज्वलन भावी है। Plus 5 minutes.
L1 stage thrust cut off and separated. To C-25 ignition command. 25 ignition confirmed. That's a piece of really good news that the third stage has started its operation. The C-25 stage has been ignited. जी हाँ, एक बहुत ही जटिल प्रक्रिया होती है क्रायो इंजन का इग्निशन, और इसके प्रज्वलन के साथ ही तालियों की गड़गड़ाहट से गूंज उठा है मिशन नियंत्रण कक्ष। तृतीय चरण C-25 वर्तमान में प्रणोद उत्पन्न कर रहा है। पूर्णतः सामान्य, सभी तंत्र पूर्णतः सामान्य हैं। 118 kilonewtons thrust in vacuum is what the stage develops with its 28.6 tons propellant combination of liquid hydrogen and liquid oxygen. Present altitude is low. Performance normal. तृतीय और यह अंतिम चरण है इस यान का C-25। यह क्रायो ईंधन पर आधारित चरण है जिसमें लिक्विड हाइड्रोजन, लिक्विड ऑक्सीजन का इस्तेमाल होता है। इसमें कुल 28 टन का क्रायो ईंधन पूरी सुरक्षा तथा सावधानी के साथ भरा जाता है। इस चरण में 186 किलोन्यूटन का प्रणोद उत्पन्न होता है और यह करीब 640 सेकंड तक प्रज्वलित रहेगा। इसमें दिशा नियंत्रण के लिए इंजन जिम्बल का इस्तेमाल किया जाता है। क्रायो ईंधन का विशिष्ट आवेग 446 सेकंड के करीब होता है। Currently, the rocket is at an altitude of 210 kilometers. Plus 7 minutes. While there is no much variation in altitude, this stage will add to the relative velocity immensely. Cryo stage performance अब आपको normal. पेलोड के बारे में जानकारी देते हैं। लैंडर मॉड्यूल्स पे कई वैज्ञानिक प्रयोगों के लिए पेलोड्स लगाए गए हैं। India's prestigious lunar landing spacecraft Chandrayaan-3 moving closer to its intended injection spot in the orbit. The propulsion module provides propulsion for earthbound maneuvers, translunar injection, and moonbound orbits. It also has a payload to study the spectral and polarimetric measurements of Earth and lunar orbit. The abbreviated name of the payload is SHAPE. Among the payloads of the lander module, the following are included. A landwehr probe called Rambha to measure the near-surface plasma density, that is the density of ions and electrons, and its changes with time. The second payload is Chandra's Surface Thermophysical Experiment, or CHASTE, to measure thermal properties of lunar surface near polar regions. To measure the seismicity around the landing site and delineating the structure of the lunar crust and mantle, payload ILSA is there. The rover, after its descent, will further the scientific study objectives through its own payloads. For better understanding of chemical and mineralogical composition of lunar surface, LIBS, or laser-induced breakdown spectroscope, is included. Another payload is the alpha particle X-ray spectrometer. जी हाँ, लैंडर मॉड्यूल में 3 पेलोड हैं, रोवर में 2 और प्रोपल्शन मॉड्यूल में 1 पेलोड भेजा गया है। चंद्रयान 3 के स्वदेशी लैंडर और रोवर में नितभारों का इस्तेमाल किया जा रहा है। यह अंतर्ग्रही मिशन के लिए भी आवश्यक तकनीकों का प्रदर्शन करेंगे। लैंडर के पास यह क्षमता है कि वह चंद्रमा की उबड़-खाबड़ सतह में भी बड़ी सावधानी से उतर सकेगा और रोवर को बाहर लाने के लिए और संचार सुविधाएं प्रदान करने के लिए सक्षम होगा।
चंद्रयान 3 के आणि या मोहिमेची सुरुवात झाल्याचं आपण बघतोय. यशस्वीपणे रॉकेटचं प्रक्षेपण जे ते झालेलं आहे आणि अर्थात त्यामध्ये पुढल्या ज्या प्रक्रिया पार पडतात, जे टप्पे आहेत, त्याबद्दलची माहिती या नियंत्रण कक्षामध्ये वारंवार दिली जाते. जाऊयात, आपल्याबरोबर अंतराळ अभ्यासक अपूर्वा जाखडी आहेत. अपूर्वाजी, ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो तो क्षण येऊन ठेपला, त्याची सुरुवात झाली आहे, मोहिमेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत यामध्ये ज्या ज्या टप्प्यांबद्दलची माहिती देण्यात आली त्याविषयी जरा आपण विस्तृत सांगा ना. हो, आता आपण थोड्या वेळा क्षणापूर्वी बघितलं की हे एक मॅजेस्टिक लिफ्ट ऑफ होता आणि सगळ्यांना या क्षणाची जी आपण खूप वाट बघत होतो तर ती आता आपण जस्ट बघितली. त्यामध्ये असं आहे की आता थोड्या वेळापूर्वी आपण ऐकलं की त्याचे लिक्विड प्रोपल्शन इंजिनचे जे कंपोनंट्स आहेत, इंजिनचे पॅरामीटर्स आहेत, त्याचा परफॉर्मन्स या रॉकेट इंजिनचा, हे सगळं खूप कॉम्प्लेक्स असतं आणि जोपर्यंत ऍक्च्युअल लिफ्ट ऑफ होत नाही तोपर्यंत सगळ्यांनाच धाकधूक असते. पण खऱ्या अर्थाने आपण इस्रोचे सायंटिस्ट आणि इंजिनियर्स यांना सल्यूट करतो आणि ह्या कॉम्प्लेक्सिटीज मधून पण कशा ह्या चॅलेंजिंग सिच्युएशन मध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे लॉन्च केला, हे आत्ताच विटनेस केलं आपण. आणि यामध्ये एक सांगायला नक्कीच मेन्शन करायला आवडेल की गोदरेज एरोस्पेस डिव्हिजन जे आहे, म्हणजे अपार्ट फ्रॉम इस्रो आणि HAL एरोस्पेस डिव्हिजन, गोदरेज एरोस्पेसचा खूप महत्वाचा यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. पर्टिक्युलरली इंजिन कंपोनंट्स हे डिझाईन केलेले आहेत त्यांनी आणि खरंच त्यांच्या इंजिनियर्सना पण सल्यूट. धन्यवाद अपूर्वाजी या सगळ्या आतापर्यंतच्या माहितीबद्दल. आणि या मोहिमेमध्ये अर्थात आपण बघतो या मोहिमेची सुरुवात झालेली यशस्वीपणे. आता त्यातले टप्पे जे ते स्पष्ट होताना दिसत आहेत आणि आता अर्थात सगळ्यांना प्रतीक्षा आहे की या मोहिमेमधलं जे सॉफ्ट लँडिंग आहे, चंद्राच्या पृष्ठभागावरचं जे सॉफ्ट लँडिंग आहे ते कशा पद्धतीने होतं आणि ते यशस्वी होईल यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. कारण या पाठीमागे आहे अनेक शास्त्रज्ञांची, तंत्रज्ञांची मेहनत आणि भारतीयांच्या शुभेच्छा. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात. We have a majestic liftoff of LVM-3 M4 rocket carrying India's prestigious Chandrayaan 3 spacecraft. P2 tracking. प्रज्वलन और सफलतापूर्ण कडधान्याच्या दरात सुद्धा मोठी वाढ झाली आहे.